मोरनिया वाटा तुझ्या मधुतर मोरनिया वाटा तुझ्या मधुतर मोरनिया वाटा तुझ्या मधुतर सारं झाल्याचं काय करायचं हे जे आमच्या पिढ्यान पार वाढला कोण सारं झालं याचं काय करायचं तुकाराम महाराज म्हणजे आता सगळं काय करायचं मोडून टाकायचं मोडून या वाटा सूक्ष्म सगळं मोडायचं म्हणजे सारं 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 मोडायचं काय नाही ठेवायचं म्हणजे फक्त काय करायचं विठोबाचं नाम काय सारं मोडायचो काय काय बरं मोडायसारखं काय काय आता आपण विचार करू काय लई गोष्टी आता लई कायम सांगत असतो कायम दहाव्याचे कार्यक्रम असतील माझे आहे की नाही तर दहाव्यामध्ये आपल्याकडे एक सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही बरंच अंतर आहे आपलं 200-250-300 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या भागात आहे ना त्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय उठत नाही तुमच्याकडे आहे का पद्धत हा कावळा शिवल्याशिवाय उठत नाही आहे की नाही काय बरं कावळा पिंडाला कावळा शिवणं म्हणजे नेमकं काय भानगडी कोणी तपास केला का काय बरं कावळा शिवल्यावर म्हणजे सगळं आता झालं मोकळं आत्मा सुटला असंच असतं काहीतरी कावळा शिवला म्हणजे आपला माणूस मुक्त झाला अशी याच्या मागे एक आख्या आहे का पण खरं काय भानगड आहे जरा कावळ्याचं जरा बघू तरी आपण मग आम्ही जरा शोध घेतला म्हणजे काय कावळा म्हणजे काय कावळं म्हणजे काय तर रामायणामध्ये एक कथा आहे काय राम आणि सीता वनवासामध्ये असताना एकांतवासामध्ये ते आपले त्यांच्या पर्णकुटीत बसलेले येतं आणि त्यांचा एकांतवास एका कावळ्याने पाहिला खिडकीतून रामाच्या लक्षात आलं आणि रामाने तिथली काडी उचलली गवताची आणि तिला बाण केला रामाचा बाण म्हणजे रामबाण माग घेत भानगडत नाही माग घ्यायची ती काडी उचलली आणि ते कोणाच्या मागं सोडली कावळ्याच्या मागं सोडली कावळ्याने काय केलं तर कावळ्याने चुकीचं जे पाहायला नाही पाहिजे ती कावळ्याने पाहिलं आणि तिने रामाने काय केली ती काडी घेतली गवताची आणि त्या कावळ्याच्या मागं सोडली कावळा पुढं काडी माग कावळा पुढं काडी माग आता आमची सेवा सांगायची लोक मध्ये महाराज काय सांगायला लागला बा पण ऐका फक्त काय ऐकायचं काम करा कावळा आपल्याला खरं खोटं शोधायचं याच्यातून कावळा पुढं आणि ती काडी माग अशी काय काडी चलत नसती पण मानायचं आपली काडी माग आपण भळे व्हावी आहे की नाही ती काडी माग काडीचा बाण झाला आणि ती कावळा पुढे असं करता करता तो कावळा सगळ्यात इंद्राकडे गेला विष्णूकडे गेला शंकराकडे गेला ब्रह्मदेवाकडे गेला पण सगळ्या देवाने काय सांगितलं ते रामाचा बाण आहे भाऊ आमचा काही दहीला चलत तुम्ही काय करा रामाकडे जा म्हणजे पुन्हा ते कावळा फिरून 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 कावळा बरा तिकडे इंद्र चंद्र स्वर्ग लोकात पुढे जाऊन आला आता आपल्याला जाता येणार आणि आला ते कावळा रामाकडे आला म्हणला महाराज मला माफ करा म्हणला मला चुकलं मला काहीतरी करा मग राम तर म्हणले तू करायला नाही पाहिजे जे बघायला नाही पाहिजे ते बघितलं आता तुला शिक्षा भोगावंच लागेल आणि मी त्यातल्या माझा राम बाण मग हा बाण तुला कुठेतरी अंगाला लागून घ्यावा लागेल मग तो बाण कावळ्याच्या एका डोळ्याला लागला कुठं लागला आणि कावळ्याचा एक डोळा पासून गेला आता अजून कावळ्याला एकच डोळा आहे का नाही कावळ्याला किती डोळे
एकच डोळा. तेव्हापासून कावळ्याला एकच डोळा. मग ते मला महाराज मला काहीतरी उपशाप द्या. उपशापाची भानगड आपल्याकडे लय मोठी पहिल्यापासून. कावळा काय म्हणला, मला काहीतरी उपशाप द्या, मला मुक्त करा म्हणलं या कावळ्याच्या जन्मातून. कायला मला असा जन्म ठेवता म्हणला, मला काय करा, मुक्त करा मला या कावळ्या जन्मातून. त्यावेळेस मग रामाने त्याला उपशाप दिला. काय, तू ज्या वेळेस माणसं, एखादा माणूस मेला आणि त्या माणसाचा दाहवा चालू असेल, तो माणूस पिंडदान करीन, त्या पिंडाला जाऊन तू शिवला का तू मुक्त होशील. कोण मुक्त होईल, कावळा मुक्त होईल. पिंडाला शिवल्यानंतर कोण मुक्त होतं, कावळा. मग कावळ्याला उपशाप दिलाय. पिंडाला शिवल्यावर कोण मुक्त होतं, कावळा मुक्त होतो. म्हणून आपण काय म्हणतो, कोण मुक्त होतं, आपला बाप मुक्त होतो. काय धंदा सारा वर फाटत चाललंय. ते कावळा ते पिंड ते बघून गेलं, आपलं काय घेणं ते नाही. काही संबंध आहे कावळ्याचा आपला. कावळ्याला पिंडाला कावळा शिवला, मुक्त कोण होतं, कावळा. पण आपण काय होतं, आपला बाप मुक्त होतोय. हे सगळा ऊर फाटा धंदा सांगणाऱ्या नीट सांगितलंच नाही. आता मला पटन, जेवढं पटन तेवढंच घ्या. विचार करा याच्यावर. मी सांगितले रामायण जाऊन उघडून वाचा, रामायणाची कथा आहे. ती पिंडाला शिवल्यानंतर कावळा मुक्त होता. आपला काही संबंध नाही. ज्याला पाळायचं तिने पाळा, ज्याला नाही पाळायचं तिने नका पाळू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे बंद करायचं म्हणजे महाराज, मोडून यावा, हे सगळं बंद करायचं. कावळा ठेवळा महाराज म्हणले, त्या मी नाही म्हणलो. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. महाराज म्हणले या सगळ्या वाटा मोडून टाकायच्या. पिंडे पिंडदान ठेविले करून, मी करून ठेवलंय तुमचं पिंडदान. महाराज म्हणले, तुकाराम महाराज साऱ्यांचं पिंडदान मी केलंय. पिंडे पिंडदान ठेविले करून, तिळी तिळवण मुळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने. सगळ्यांचे संकल्प सोडले म्हणले. सव्य अपसव्य बुडाले हे कर्म सगळं ते बुडून सगळं केलं म्हणले. तू काय म्हणे, केला ह्यांचा उद्धार, सगळ्यांचा उद्धार केला. कोणाला काय जावे घालायची गरज नाही. वारकरी धर्मात याच्या गावात माळा आहेत ना, वाघा थवाचा त्याच्या गावात माळा आहेत ना, त्याला दावा घालायची गरज नाही. हे तुकाराम महाराज सांगते, हे मी सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल.